तो कांग्रेस की ये नीति रही है, चुनाव हारते हैं तो ईवीएम की बात करते हैं, जीतते हैं तो लोकतंत्र जीता ऐसा कहते हैं। लेकिन अब कांग्रेस को जवाब देने के लिए न मेरी ज़रूरत है न इलेक्शन कमीशन की ज़रूरत है। कांग्रेस को जवाब उमर अब्दुल्ला जी ने भी दिया है और कांग्रेस को जवाब ममता बनर्जी जी ने भी दिया है। उन्होंने स्पष्ट रूप से कहा है कि कांग्रेस ये ईवीएम को गाली देना बंद करे। दूसरा, मेरा मानना है कांग्रेस पार्टी ने देश से माफ़ी मांगनी चाहिए दो चीज़ों के लिए। एक, जिस प्रकार से लगातार उन्होंने भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का अपमान किया, उनको चुनकर नहीं आने दिया, हर बार उनको अपमानित किया, उनके महापरिनिर्वाण के बाद महापरिनिर्वाण की जगह पर स्मारक बनाने के लिए सुई के नोक जितनी जगह भी कांग्रेस पार्टी ने नहीं दी। कई लोगों को भारत रत्न दिया, लेकिन जो भारत के रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर थे, इनको भारत रत्न कांग्रेस पार्टी ने नहीं दिया। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जहाँ जहाँ स्मृतियाँ थी, ऐसी कोई जगह उन्होंने स्मृति स्थल के रूप में विकसित नहीं की। ये सारी बीजेपी ने की। तो कांग्रेस पार्टी को हमेशा ये डर होता है कि नेहरू गांधी परिवार से बड़ा कोई न बने, और इसीलिए उन्होंने हमेशा भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को नीचा दिखाया। इसके साथ साथ इस बात के लिए भी उन्होंने माफ़ी मांगनी चाहिए कि इतनी बड़ी नेशनल पार्टी है, वो पार्टी किसी व्यक्ति के भाषण का वीडियो काट कर एडिट करके उसको चलवाती है, संसद का भी समय गंवाती है, और साथ साथ देश में भी लोगों को बरगलाने का काम करती है। जो उन्होंने अमित शाह जी के साथ किया, ये राजनीति का ओछापन है, क्योंकि भारतीय जनता पार्टी, अमित भाई शाह, नरेंद्र मोदी जी, ये भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का अवमान सपने में भी नहीं कर सकते। इसलिए कांग्रेस पार्टी जमीन खिसक चुकी है, उस जमीन को पाने के लिए ये सारा प्रयास कर रही है। मराठा आरक्षणाचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो। मनोज जरांगे पाटील गेले अनेक दिवस शांत होते, आज पुन्हा ते बोलले आहेत की आता पुढे मजा येईल। आतापर्यंत तुम्ही मुख्यमंत्री होते म्हणून टाळत होतात की मी मुख्यमंत्री नाही, आता तुम्ही मुख्यमंत्री आहे म्हणून त्या आशेने ते बोलत आहेत। पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे। याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेल, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असेल, आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे, आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाही आहे। जे निर्णय घेतले आहेत तिघांनी मिळून घेतले आहेत, पुढे जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ। देवेंद्र जी, आपने बोला कि गढ़चिरौली को स्टील सिटी बनाएंगे, लेकिन विदर्भ के बाकी जिलों में कोई बड़ी इंडस्ट्री आना चाहिए, इसके लिए कोई प्लान है क्या? सभी जिलों में अभी इंडस्ट्री आ रही है, और जब मैं गढ़चिरौली की बात करता हूँ तो केवल गढ़चिरौली तक सीमित नहीं होता है, क्योंकि जिस प्रकार से अभी हमारे पास ये खनिज मिल रहा है तो अकेले गढ़चिरौली इसको कंज्यूम नहीं कर सकती। इसके साथ साथ चंद्रपुर को भी करना पड़ेगा, वर्धा को भी करना पड़ेगा, भंडारा गोंदिया को भी करना पड़ेगा और नागपुर को भी करना पड़ेगा, तब जाकर हम इसको कंज्यूम कर पाएंगे। हे परवाने काही काल दिलेले तर नाही आहेत, वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत, ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत, या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्या संदर्भात। आदित्य ठाकरेंनी एक पत्र लिहिलेलं आहे जे होर्डिंग्स सगळीकडे लागतात, त्याबाबत कुठेतरी धोरण करावं, एक आव्हान सुद्धा केलंय पत्रामधून आपल्याला। चांगली गोष्ट आहे, कारण हे खरंच आहे की माननीय उच्च न्यायालयाने देखील होर्डिंग्सच्या संदर्भात काही निर्देश दिलेले आहेत।
महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे ते पाळतो, तरी देखील अनेक वेळा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात इल्लीगल होर्डिंग्स लावतात. आमच्याही कार्यकर्त्यांनी मागच्या काळात काही लावले, मी स्वतः ते काढायला लावले. पण मला असं वाटतं की होर्डिंग्सच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन महाराष्ट्रात झालं पाहिजे, ही काळजी आम्ही घेऊ. मला असं वाटतं की जानेवारीमध्ये त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे. आम्ही पण सातत्याने सुप्रीम कोर्टाला अर्ज केलेला आहे. मला अशी अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यातच सुप्रीम कोर्ट सुनावणी अंतिम करून या संदर्भातला निकाल देईल आणि त्यानंतर जो काही स्टॅट्युटरी वेळ असेल त्यानंतर ती झाली पाहिजे. अर्थात त्या तारखा ठरवायचा अधिकार आमचा नाही, तो इलेक्शन कमिशनचा आहे. पण आम्ही देखील सरकार म्हणून या केसमध्ये मॅक्सिमम इंटरव्हेन्शन करून ती लवकरात लवकर निकाली निघावी हा प्रयत्न आमचा आहे. पालकमंत्री म्हणून सुरेश धस यांनी बीडचं स्वीकारावं अशी मागणी केलेली आहे. त्याबद्दल तुम्ही काही निर्णय घेतला आहे का? असे आणि नंबर 2, तुम्ही जेव्हा आमदार असताना शास्ती लागलेली होती, त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाले 2014 मध्ये, तर ती शास्ती अद्यापही चालू आहे आणि त्याचा 52 ते 54% व्याजदर आहे. कशाची शास्ती आहे? शास्ती महानगरपालिकेचे थकबाकीदार राहतात तर त्यांच्या संदर्भात जी शास्ती लावलेली आहे त्याचा 22% जवळजवळ 52 ते 54% आहे. तर त्याच्यावर तुम्ही निर्णय घेणार आहात का? कारण मागे तुम्ही आश्वासन दिलं होतं, जज पत्रकार पुन्हा आले होते तेव्हा याच्या संदर्भात काय? जो शास्तीचा विषय मी पुन्हा पडताळून पाहिल, आत्ता माझ्याकडे त्याची अपडेटेड माहिती नाही आहे. आणि पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे